जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर। सरकार हा राज्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा साबित झालेला, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे, परिस्थिती अधिक भयंकर आहे। हा कायम नरकासूर, याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असतो। आजवर कोणी नजरेस आणून दिलं नव्हतं। सरकार याने बाईवर नवऱ्यासमोर, तिच्या लहानग्या मुलासमोर बलात्कार केला। नंतर त्याने या कुटुंबास कोंडून ठेवले, कारण नव्याने सारा प्रकार आईसाहेबांच्या कानावर घालतो म्हटले। पण पोरगा निसटला आणि त्याने झालेला प्रकार आतेभावास सांगितला। हा आतेभाऊ बापूजी देशपांडेंच्या दळातील सैनिक, त्याने हा प्रकार बापूजीच सांगितला। बापूजींनी तो आईसाहेबांच्या कानावर घातला, कारण रांजणगाव आईसाहेबांच्या खासगीत येत। बापूसाहेब गिरफ्तारीसाठी परवानगी मागण्यास आले, त्यावेळी सरकार स्वतः जातीनं हजर होते। कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळे फोडू नका सरकार, डोळे फोडू नका। याच्या डोळ्यावर कायम पट्टी बांधा। लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले। याला पुण्यातच ठेवा, दिवस रात्र उपाशी पोटे ठेवा। याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची। रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करून टाका, पण बायका पोरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ठेवा। कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर ठोकता आले पाहिजे। नवऱ्यापुढे आणि पोरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज सापकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर उठावे आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा। हातपाय कलम करा या हरामखोराचे। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या।